किल्ले शिवनेरीवर नतमस्तक होऊन संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील 27 ऑगस्ट पासून मराठा आरक्षणाचं रणशिंग फुंकणार। मराठा आरक्षण मोर्चा 28 ऑगस्ट रोजी मनसर, राजगुरुनगर, चाकण, तळेगाव, लोणावळा मार्गे मुंबईच्या दिशेने कूच करणार। मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चाच्या नियोजनाची राजगुरुनगर येथील पंचायत समितीच्या राजा शिवछत्रपती सभागृहात नियोजन बैठक संपन्न। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली 29 ऑगस्ट रोजी मराठा आरक्षण मोर्चा मुंबईत धडकणार। मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागताच्या तयारीसाठी खेड तालुक्यातील सर्व मराठा बांधव, मराठा सेवक, सर्व आंदोलक, सर्व पक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व मंडळाचे अध्यक्ष आदींनी आंदोलनात सामील होण्याचे अखंड मराठा समाज खेड तालुका बैठकीतून केले आवाहन। राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणामार्फत राज्यातील अ आणि ब वर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित। चाकण येथील शेड्यूल इंडिया एम्प्लॉयर्स सोसायटीची निवडणूक 30 सप्टेंबर पर्यंत पुढे ढकलली। सहाय्यक निबंधक सचिन सरसमकर यांची माहिती। सध्या राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती दिल्याचं सहकार विभागानं केलं स्पष्ट। राज्य महोत्सव म्हणून घोषित करण्यात आलेल्या गणेश महोत्सवाअंतर्गत महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेचं आयोजन। उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळ स्पर्धेत 25 ऑगस्ट पर्यंत सहभागी होण्याची संधी। या स्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम मुदत 25 ऑगस्ट पर्यंत असून नोंदणीकृत आणि परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मोठ्या प्रमाणावर स्पर्धेत सहभागी व्हावे, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी केले आवाहन। ही स्पर्धा विनामूल्य असून राज्य, जिल्हा आणि तालुका या तिन्ही स्तरावर होणार। विजेत्या मंडळांना तालुका स्तरावर 1, जिल्हा आणि राज्य स्तरावर प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकांनी गौरवले जाणार। खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील आडगाव, सुपे, सातकरवाडी, टेकवडी, वाघू, कानेवाडी खुर्द अशी 5 गावे मिळून असलेल्या आडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी संजय बेंडुरे यांची बिनविरोध निवड। मावळते अध्यक्ष विष्णू साबळे यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त पदाची गुरुवारी झाली निवडणूक। अध्यक्ष पदासाठी बेंडुरे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याची अध्यासी अधिकारी SM बगाटे यांनी संचालकांच्या उपस्थितीत केली घोषणा। यावेळी पुणे जिल्हा दूध संघाचे संचालक अरुण चांबारे, खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालक सतीश चांबारे, सोसायटीच्या उपाध्यक्षा सगुणाबाई लिंबळे, विष्णू साबळे, सिंधू पिसाळ, कांताबाई सातकर, भाऊ पानमन, सत्तू गोपाळे, जितेंद्र गोपाळे, मोहन गोपाळे आदी संचालक आणि सचिव लक्ष्मण सिद्धे यांची उपस्थिती। लष्करातील जवान असल्याचे भासून 3 महिन्यांची भाडेपोटीची रक्कम एकाच वेळी देतो असल्याचे सांगून UPI ID वरून फिर्यादी घर मालकाची 80,000 रुपयांची फसवणूक। मूळचा बिहार येथील 25 वर्षीय अजय कुमार हेमंत कुमार यांची फिर्याद। दीपक बजरंग पवार याच्या विरोधात चाकण पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद। चाकणच्या आयफेल सिटीच्या बाजूला 1 जुलै रात्री 8 वाजता ते 2 जुलै रोजी पहाटे 2:30च्या दरम्यान फसवणुकीचा प्रकार। चाकण म्हाळुंगे MIDC परिसरात बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्यांचा वाढता वावर। उद्योजक व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत शस्त्र परवाना बंदी असताना अवैध पिस्तूल बाळगणाऱ्यावर पोलिसांची कारवाई। आठवड्याभरात 3री घटना, पिस्तूल बाळगणारा पोलिसांच्या हाती। भामचंद्र डोंगराजवळ हंट्समन सर्कल येथे अवदर येथील 19 वर्षीय वेदांत मच्छिंद्र मेदगे याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या। देशी बनावटीचा गावठी कट्टा पोलिसांनी केला हस्तगत। राजगुरुनगर येथे खेड तालुका ज्येष्ठ नागरिक संघाची 26वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत। संघाचे अध्यक्ष मधुकर तबाजी खेडकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली सभा। टेस्कॉम पुणे प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष हनुमंत कुंभार गुरुजी, महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे संचालक हिरामण सातकर यांच्यासह संघाचे पदाधिकारी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन। जीवन विद्या मिशन सद्गुरू वामनराव पै यांचे शिष्य यांचं प्रवचन। हिरामण सातकर, पोपटराव तांबे, सुधा कोठारी, सुरेश टाकळकर, बाबूराव कोतवाल यांनी व्यक्त केले मनोगत। कुंडेश्वर दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या महिला भाविकांना संघाच्या वतीने वाहण्यात आली श्रद्धांजली।
पश्चिम पट्ट्यातील देशमुखवाडी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत स्वच्छतेचा जागर। स्वच्छ भारत स्वच्छ देशमुखवाडीसाठी गावकरी आग्रही। स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत देशमुखवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने ओला सुका कचरा संकलित करण्यासाठी गावातील सर्व कुटुंबाला डस्टबिन वाटप। यावेळी लोकनियुक्त आदर्श सरपंच दत्ता देशमुख, उपसरपंच विकास भेगडे, बापू देशमुख, ग्रामपंचायत सदस्य सविता देशमुख, राणी देशमुख, रवींद्र देशमुख, ग्रामसेवक जालिंदर तांबे, सूरज देशमुख, अंगणवाडी सेविका मीनाबाई देशमुख, निर्मला देशमुख आदी ग्रामस्थांची उपस्थिती। गल्लीपासून दिल्लीपर्यंत फक्त आणि फक्त चाकण MIDCतील वाहतूक कोंडीची चर्चा। आमदार, खासदार आणि मंत्र्यांची केवळ ट्रॅफिक पे चर्चा। वाहतूक कोंडीतून रामबाण उपाय मात्र नाही। चाकण कोंडी म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर। वाहन चालक प्रवाशांची तीव्र भावना। पुणे नाशिक महामार्ग आणि तळेगाव चाकण चिखलापूर रस्ता MSIDC कडून NHAI कडे घेण्यासाठी खासदार अमोल कोल्हे आग्रही। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची खासदार कोल्हे यांनी घेतली भेट। कोंडीतून मार्ग काढण्यासाठी रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करण्याबाबत केंद्रीय मंत्री गडकरी आणि खासदार कोल्हे यांच्यात चर्चा। पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला गती देणे आवश्यक असल्याचा खासदार कोल्हे यांनी ही मुद्दा छेडला। गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर राजगुरू शहरातील गणेश विसर्जन मार्गाची स्थानिक प्रशासनाकडून गुरुवारी पाहणी। सार्वजनिक बांधकाम विभाग, MSEBचे उत्तम मंचरे, पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण, नगर परिषदेचे मुख्य अधिकारी गरकळ आदींनी केली पाहणी। विसर्जन मिरवणूक मार्गाच्या पाहणीमध्ये स्थानिक नागरिकांचाही सहभाग। यंदाचा गणेश उत्सव शांततामय उत्साही वातावरणासह निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी प्रशासकीय कार्यवाही युद्ध पातळीवर। आता पाहूयात मागील 24 तासांमध्ये मंडलनिहाय पाऊस। आता धरणांमधील पाणी साठ्यावर एक नजर।